नमस्कार मित्रांनो. काल आपण सर्वांनी दुःखद अंतकरणाने आशा भोसले यांना निरोप दिला. त्या काल अनंतात विलीन झाल्या. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती आशा दीदींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांचे मनमोहक अत्यंत गाजलेले आणि मनाला भावणारे असे गाणे सध्या ऐकले जात आहेत आणि त्या गाण्यांच्या रूपाने ते आपल्याला मध्ये चिर अमर असल्यासारखं भासत आहे. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये एखाद्याला दुःख किती वाट्याला यावं आणि त्या दुःखामध्ये सावरत असताना, वावरत असताना त्या मनानं किती खंबीर व्हावं याचं उदाहरण म्हणजे आशा दीदी. आशा दीदींना जवळच्या नातेवाईकाकडून, घरच्याकडून वेदना तर मिळाल्याच, पण रक्ताच्या नात्यातही वितुष्टता ही कायमस्वरूपी दिसून आली. आणि जवळच्या माणसाचं दुःख हे किती अवघड असतं हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. आणि मग अशा वेदना घेऊन आशा ताई धीरगंभीर विरहाचे, आनंदाचे सर्व प्रकारची गाणी अगदी मनापासून गात होत्या, कारण त्यांनी ते अनुभव आपल्या मनामध्ये साठवलेले होते. तेच अनुभव ते आपल्या गाण्यातून, लयीतून व्यक्त होत होत्या. म्हणून मनातून, अंतःकरणातून आलेली संवेदना ही कधीही मनाला भिडते असं म्हणावं लागेल. काल त्यांच्या अंत्यविधीला सर्व देशभरातून कलाकार, गायक, संगीतकार, राजकारणी, लेखक सर्व क्षेत्रातील माणसं उपस्थित होती. परंतु यामध्ये एक व्यक्ती नव्हती आणि ती म्हणजे आशा मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर. हृदयनाथ मंगेशकर यांनी अंत्यविधीला उपस्थित राहण्याऐवजी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली की लता आशा सर्जिकल हॉस्पिटल उभा करण्याची. 1000 खाटाचं पुण्यामध्ये म्हणजे पुण्याच्या जवळपास हे हॉस्पिटल उभा राहत आहे. ती पत्रकार परिषद घेताना त्यांनी आणखीन एक बाब प्रकर्षाने मांडली. त्यांनी असं सांगितलं की दीदींची म्हणजे लता दीदींची शिकवण अशी आहे की दुःख बाजूला ठेवून कर्तव्य आधी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी आशा दीदींचं दुःख बाजूला ठेवलं आणि त्यांच्या नावानं या हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा संकल्प केला. आता हा संकल्प जुनाच होता, म्हणजे हे हॉस्पिटल लता मंगेशकर यांच्या नावाने उभा राहणार होतं, परंतु आता त्याला जोड नाव देण्यात आलं. मग आता या घटनेनंतर नेटकऱ्यांनी, सोशल मीडियातील आशाताईंच्या चाहत्यांनी अगदी सडकून टीका हृदयनाथ मंगेशकर यांच्यावरती केली आणि त्यांना ट्रोल करण्यात आलं. त्यामध्ये आशाताईंच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले, ज्यामध्ये ते म्हणतात की आपल्या बहिणीसाठी अगदी शेवटच्या क्षणी तरी त्यांनी उपस्थित राहायला हवं होतं. त्यांना चालता येत नसेल तर त्यांनी व्हीलचेअरमधून का होईना, परंतु आपल्या बहिणीला निरोप द्यायला पाहिजे होता. म्हणजे कितीही राग असेल, द्वेष असला तरी अशा दुःखद क्षणी ते आपण विसरायला हवं असंही म्हटलं गेलं. काहींनी तर त्या पलीकडे जाऊन हृदयनाथ मंगेशकर यांना म्हटलं, जसा लता दीदींच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळाला असेल तसा आशा भोसले यांच्या प्रॉपर्टीमध्ये काही मिळालं नसेल म्हणून ती नाराज असतील. काहींनी तर त्याच्या पुढेही टीका केली की इच्छाशक्ती जर असती तर ते कसंही करून उपस्थित राहिले असते, परंतु त्यांना आशाताईंचा द्वेष एवढा का असावा. अशा वेगवेगळ्या टीका त्यांच्यावरती सध्या होत आहेत. आता शेवटी हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या हॉस्पिटलविषयी काय आवाहन केलं ते नक्की पहा. लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने एक मोठं रुग्णालय हॉस्पिटल बांधावं आणि त्याप्रमाणे आम्ही पुण्याच्या बाहेर, थोडंसं बाहेर एक मोठी जमीन घेतलेली आहे आणि त्याला कोण शुभारंभ 16 एप्रिल मुख्यमंत्री आणि भागवत साहेब यांच्या हस्ते होणार होता. आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व मंगेशकर उपस्थित राहणार होतोच, पण आशाताई या नाही आहे आपल्यामध्ये. तिने आम्हाला, मला आणि डॉक्टर केकरांना वचन दिलं होतं, प्रॉमिस केलं होतं की मी नक्की या कार्यक्रमाला येते. आजारी असूनही तिने हे आम्हाला कबूल केलं होतं. पण दुर्दैव असं झालं की ती अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती गेली.
त्याचा आत्तापुढे असा प्रश्न पडला, मी आणि डॉक्टर केळकर सगळ्यांनाच प्रश्न पडला की 16 तारखेचा हा कार्यक्रम करायचा कसा. मुख्यमंत्री येणार आहेत, मोहन भागवतजी येणार आहेत, अनेक पत्रकार, अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि बरेच प्रेक्षक. आणि मग काल एक अशी कल्पना सुचली की दिदीचा भाव मास्टर धीरनाथ यांच्या नावाने मी एक रुग्णालय बांधलेलंच आहे. वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेलं रुग्णालय आहे. हे लता मंगेशकरांनी बांधलं डॉक्टर केळकरांच्या मदतीने. आणि डॉक्टर केळकरांना आम्ही सर्व मिळून दिदीच्या स्मरणार्थ हॉस्पिटल बांधणार होतो. तर काल असं आम्ही ठरवलं की दिदीबरोबर आशातीचं पण हॉस्पिटल बांधावं तिच्या स्मरणार्थ. आणि ह्या हॉस्पिटलचं नाव द्यावं लता आशा मंगेशकर रुग्णालय. आणि मला खात्री आहे की एशियातलं हे मोठं हॉस्पिटल किंवा रुग्णालय होईल. मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण सहकार्य करावं, आशीर्वाद द्यावा. आणि आशातीच्या आपल्याला आम्हा सर्वांची श्रद्धांजली. मी इथं जे आपल्याशी बोलतोय, मी असे मुंबईत असताना होतं, पण कधी कधी असं असतं की आपली दुःख बाजूला ठेवून आधी कर्तव्य करायचं असतं. हे आम्हाला दिदीने शिकवलं. दिदी म्हणजे लता मंगेशकर. त्यामुळे मी सगळी दुःख विसरून आधी हे काम केलं. आपण सहकार्य द्याल, हे जे मी आपल्याशी बोलतो हे आपण प्रसिद्ध करा. आणि माझी भूमिका, आमची भूमिका आपण प्रेक्षकांकडून मांडणार अशी मी आशा करतो. धन्यवाद.